पाहूयात पुढची बातमी। उत्तर मुंबईत भूषण पाटील विरुद्ध पियुष गोयल यांच्यात लढत होणार आहे। मतदारसंघातील पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणार असल्याचा विश्वास भूषण पाटील यांनी दिलेला आहे। तर भूषण पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। महाविकास आघाडीत काँग्रेसला मुंबईत 2 जागा मिळाल्या। एका जागेवर वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईतून उभे राहिले, तर कालच नुकतीच उत्तर मुंबईची जागाची आहे त्या जागेवर वर्णी जी लागली ती भूषण पाटील यांची। आपल्यासोबत स्वतः भूषण पाटील सर, तुमचं काल नाव जे ते यादीत आलं आणि त्याच्यानंतर तुमचा आजपासून प्रचार सुरू झाला असं दिसतंय तुमच्या संपूर्णतः आजचा पेहराव। काय भावना आहेत नाव यादीत आल्यानंतर? बघा, मी उमेदवार म्हणून प्रचाराला आज पण सुरू असं नाही आहे। मी स्थानिक असल्यामुळे वर्षानुवर्ष तिकडे लोकांमध्ये आहे। 50 वेळा एकेकात गल्ली गेलेलो आहे, लोकांशी कामं केली, लोकांना भेटलेलो आहे। कोविडच्या दरम्यान रोज लोकांमध्ये होतो, लोकांना मदत करत होतो, ते लोकांना रॅशन पोचवत होतो। माझ्यासाठी मी नवीन नाही, हां त्यांच्यासाठी जरूर नवीन आहे, कारण ते पहिल्यांदा इथे जे पियुष गोयल साहेब हाय प्रोफाईल नेता आहेत, मंत्री राहिलेले आहेत आणि इकडचे स्थानिक खासदार होते गोपाल शेट्टी, खूप चांगलं काम करत होते, बीजेपीचे होते पण चांगलं, आम्ही त्यांचं प्रशंसा करतो। पण त्यांना ते बाजूला सारून ते आलेत की त्यांना वाटतं की खूप सेफ जागा आहे, पण तसं नाही आहे। आज लोकांना स्थानिक उमेदवाराच्या रूपाने माझ्या पक्षाने माझ्यावर आज विश्वास दाखवलेला आहे, कारण मी तिकडे जमिनीशी जोडलेला आहे, लोकांच्या प्रत्येक कामात येतो आणि ती जमेची बाजू आहे। म्हणजे प्रचार आजपासून सुरू असं नाही, माझा प्रचार अगोदरपासून सुरू आहे। आज त्याला म्हणजे जे आपल्याला बोलतं ना की निवडणूक आयोगाच्या हिशोबाने म्हणजे आज मला उमेदवारी मिळाली म्हणजे ऑफिशियली प्रचाराला लागलो आहे, पण माझा प्रचार तो वर्षानुवर्ष चालूच आहे, मला नवीन नाही ते काही। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारेसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।